नमस्कार अमरावती। अमरावती शिक्षण क्षेत्राला हादरा देणारी घटना समोर आली आहे। श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या श्री रामकृष्ण क्रीडा आदिवासी प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळा व कनिष्ठ महाविद्यालयात तासिका सुरू असताना एक मॅडम वर्ग खोलीतच झोपेत असल्याचे व्हिडिओ समोर आला आहे। काही पालक शाळेत गेले असता हा प्रकार उघडकीस आला। वर्गात शिक्षक झोपेत असल्याचे विद्यार्थी देखील निष्क्रिय अवस्थेत दिसून आले। या प्रकारामुळे पालकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। शाळा शिकवण्यासाठी आहे की झोपण्यासाठी असा संतप्त सवाल पालकांनी उपस्थित केला आहे। शिक्षकांना वेळेवर पगार मिळत असताना विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष का केले जाते असा प्रश्नही यावेळी विचारण्यात आला। घटनेची गंभीर दखल घेत संबंधित मॅडमवर कारवाई करण्याची मागणी पालकांकडून करण्यात येत आहे। आता शाळा प्रशासन यावर काय भूमिका घेते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। माझं नाव विजय विष्णू नरवणे। काय सांगाल, काल इथला एक मोठ्या प्रमाणात व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यामध्ये एक शिक्षिका चक्क शाळा सुरू असताना आपल्या बेंचावर झोपलेल्या अवस्थेत दिसत आहेत। काय प्रकरण होतं नेमकं? प्रकरण नेमकं आता कसं आहे सर, मलाही कल्पना नव्हती। मी जेव्हा गेलो तिथे त्यावेळेस हे प्रकरण घडलेलं होतं। आता त्यांनी व्हिडिओ काढून ते मला बाहेर भेटलेत, बस त्याच्या पुढे मला काहीच कल्पना नाही त्यातली। त्याच्यानंतर मी माहिती घेतली। माहिती घेतल्यावर त्यांच्याशी बोललो, त्यांनी सांगितलं आता जे झालं ते खरं तर चुकीचं झालं। यानंतर असं काही घडणार नाही याची आम्ही खबरदारी घेऊ। पालकांनी संबंधित मॅडमवर कारवाईची मागणी केली आहे। ज्यावेळी मॅडम झोपल्या त्यावेळेस कुठल्याच प्रकारची सुट्टी नव्हती, त्या लेक्चर चालू असताना मॅडम झोपलेल्या अवस्थेत नाही, त्यावेळेस मधली सुट्टी होती 3:10 ते 3:30ची मुलांची 20 मिनिटाची सुट्टी असते मधातली। त्यावेळेस ती घटना घडलेली आहे। मुलं मैदानातच खेळून राहिले, त्या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसतात की मुलं खेळून राहिले होते मैदानात म्हणून। किती विद्यार्थी एकूण शाळेमध्ये? एकूण 480 विद्यार्थी आहेत शाळेत। एकीकडे तुम्ही सांगताय की 20 मिनिटे सुट्टी असते, तर दुसरीकडे दुसरे मुख्याध्यापक किंवा संचालक चालवणारे जे संस्था आहेत ते सांगतात की फक्त 10 मिनिटाची सुट्टी विद्यार्थ्यांना देण्यात येते। काय सांगा, म्हणजे पक्का टाईम नाही का आपल्या शाळेचा सुट्टीचा? आता सर त्याबद्दल तर आता काय बोलू मला हे समजून नाही राहिलं। तुमच्या शाळेचे शिक्षक आहेत, संस्था चालक आहेत, त्यांनी सांगितलं का फक्त 10 मिनिटाची सुट्टी असते, तुम्ही म्हणतात की 20 मिनिटाची सुट्टी असते। काय सांगा? आता सर त्याबद्दल तर मी काही बोलू नाही शकत। मला सुट्टीची वेळ होती मला पूर्णपणे माहीत आहे। असं आयडिया सर, जे वेळ आहे त्या वेळेतच होतं, सगळ्या प्रॉपर वेळेतच घडतात। तुम्ही लागेल तर विद्यार्थ्यांची व्हिडिओ घेऊ शकता, स्नॅप घेऊ शकता, विद्यार्थ्यांना विचारू शकता इथे शिक्षक शिकवतात की झोपतात, त्या सगळ्या गोष्टी करू शकता, काही प्रॉब्लेम असेल काही बाहेरच्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या संदर्भातील किंवा पालक असतील, आता ते मॅडमवर कारवाईची मागणी करतायत, आपण काय सांगाल याबद्दल? आपण मुख्याध्यापकाचा चार्ज आपल्याकडे होता काल? हो, चार्ज होता। जे घडलं मी तर आधीच बोललो आहे, जे घडलं ते चुकीचं घडलं आहे। याबद्दल आम्ही पूर्णपणे माहिती घेऊ आणि कळवू। कारवाई होणार काय मॅडम? हां, संस्थेमार्फत जे काही होईल त्यांच्यामार्फत होईल, किंवा पुढे जे काही करायचं आहे संस्थेमार्फत कार्यालयाला कळवणं जे काही राहील त्याची मग काही ना काही चौकशी होईलच। सर काय सांगाल, या ठिकाणी एक शिक्षिका चक्क शाळा सुरू असताना झोपल्याचा प्रकार आहे, पालकांनी कारवाईची मागणी केली आहे, काय सांगाल? काल जो प्रकार झाला तो अत्यंत चुकीचा झालेला आहे आणि त्याकरता आम्ही मुख्याध्यापक आणि त्या शिक्षिकेवर आम्ही पूर्ण कारवाई करू। कशा पद्धतीची कारवाई होईल यामध्ये ते पाहू ना, आता ते काय जे काही आता त्याच्यामध्ये बसतात शोकास आणि बाकीचं जे काही असेल ते आम्ही त्या पद्धतीनं कारवाई करू, नियमानुसार आम्ही आमची कारवाई करू। यामध्ये समिती गठन होणार किंवा कशा पद्धतीची कारवाई राहील काही सांगाल? पालकांची सर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मागणी आहे आणि विशेष म्हणजे वेळ काय असतो विद्यार्थ्यांचा? एकीकडे सांगण्यात येतं की विद्यार्थ्यांचा त्यावेळेस सुट्टीचा वेळ होता, सुट्टीचा वेळ काय असतो विद्यार्थ्यांचा? आता सुट्टीचा वेळ तर जे आहे आपल्या टायमिंग त्याप्रमाणे आहेच, पण एक 10 मिनिटाची जो की सुट्टी त्यांना होती त्या सुट्टीमध्ये मुलांनी काही करायला नको म्हणूनच त्या तिथे आपण ड्युटीज म्हणून एक लावल्या होत्या आणि त्याच्यामध्ये हा प्रकार झालेला आहे। पण आम्हाला एक त्याची चुकीचं झालेलं, अत्यंत चुकीचं झालेलं आहे आणि पुन्हा या ठिकाणी असं होऊ नये याच्यासाठी आम्ही गंभीर दखल घेणार आहे, तसं आम्ही वरिष्ठांसोबत बोललेलो आहोत। धन्यवाद।